पर्व तिसरं अक्षरशः ज्या चषकाची आतुरता असते त्या आतुरता कुठेतरी आजपासून प्रारंभ होते आरंभ होते 4 दिवस क्रिकेटचा महाकुंभ मेला जत्रा या ससा क्रीडानगरीवरती रंगणार आहे। संपूर्ण समाजाला कोयना क्रिकेट खेळाडूंना आणि क्रिकेट प्रेक्षकांना जी अपेक्षा होती ओएकॅमचा राजा चषक 2021 हा कधी येणार आणि तुमच्या सेवेसाठी येऊन टेपलाय दिनांक 25/2/2021 तर दिनांक 28/2/2021 4 दिवस हॅलो हे 4 दिवस क्रिकेटचा महाकुंभ मेला हा रंगणार आहे। अक्षरशः क्रिकेट खेळाडू नाहून निघतात आणि प्रेक्षक सुद्धा भारावून निघतात। हेची देहा हेची डोळा पहावा हा क्रिकेटचा सोहळा। दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आपण पाहतोय मैदानावरती ओएकॅमचा राजा विपक्ष केदारनाथ माडोशी स्वतः आयोजक आपण पाहतोय मैदानावरती आकाश जाधव लेफ्ट हँड फलंदाज आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज कादिर उर्फ विनायक बर्थडे बॉय ज्याने परवाच त्याचा बर्थडे साजरा झाला चांगल्या जोरामध्ये आज चेंडू आपण पाहतोय कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू घरंगला जातोय कार्पेट लाईनच्या दिशेने चेंडू जिंकतोय काय क्षेत्ररक्षण जिंकतोय इथं मात्र चेंडू जिंकतोय आर पार सीमा पार पहिलाच येतोय तो आकाशच्या बॅट मधून चौकार। नक्कीच ओएकॅम राजाचं आयोजन म्हटलं की अक्षरशः अंगावरती काटा उभारतो असे आयोजन पाहायला भेटतं। ओएकॅम राजा चषकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार मारला इरादे स्पष्ट केले दुसऱ्या चेंडूवरती पाहायला भेटते अपील नक्कीच अपीलमध्ये विश्वास कमी पाहायला भेटतोय आणि दुसरा चेंडू निर्धाव तेवढंच आपल्याला पंच तत्पर पाहायला भेटते। पंचांचा जर विचार केला संजय सावंत असतील जयंत पाटील असतील गणेश बाविस्कर असे पंच आपल्याला 4 दिवस सतत पाहायला भेटणार आहे त्या मैदानावरती। आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमधला हा पहिला केदारनाथ विपक्ष माडोशी आणि ओएकॅमचा राजा चषक संघ यांच्यामध्ये आपण पाहतोय हा सामना। आता मात्र उंची जास्त लांबी कमी झेल टिपतोय का क्षेत्ररक्षण आपण पाहतोय नक्कीच झेल तर मात्र जमीनला दान केले कॅचेस विन आपण मॅचेस म्हटलं जातं इथं मात्र नक्कीच कॅच नसेल तर हातातली मॅच तोडली असेल मी तर म्हणेन या मैदानावरती। कारण का हा योगेश सारखा घातक फलंदाज जेव्हा आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर लेफ्ट हँड फलंदाजाची जेव्हा कॅच सुटली जाते तर फलंदाज खूप घातक ठरला जातो। युवराज सिंग असो आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा त्यांची कॅच सुटली जाते तो फलंदाज खूप घातक ठरला जातो नंतरच्या येणाऱ्या षटकामध्ये। इथं मात्र धावा काढल्यात 2 आणि धाव फलकाचा जर विचार केला तर 7 धावा लागलेत धाव फलकावरती। P1चं षटक चालू असताना आता मात्र पुन्हा एकदा संधी भेटते संधीचं सोनं करतेत का पण इथं मात्र नक्कीच नो डाऊट संधीचं सोनं केले आणि पहिला झटका बसतोय आकाशच्या रूपाने बॅक टू पैलन आकाश जाधव। असं दीपक साळुंके यांची जबानी होती आणि या जबानीवरती कुठेतरी अक्षरशः आकाश जाधवने कुठेतरी पाणी फिरले। जी अपेक्षा होती आकाश जाधवचा पहिला झेल सुटल्यानंतर असं वाटतं कुठेतरी मोठी सुरुवात करेल पण पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आकाश जाधव आपली विकेट गमावून बसलाय। जर आकाश जाधवचा जर विचार केला नक्कीच आकाश जाधवचा जर विचार केला लेफ्ट हँड फलंदाज हा खूप घातक फलंदाज ठरतो। आपली झेल सुटून आपण कशी फलंदाजी करायला पाहिजे होती नक्कीच त्यानं विचार करायला पाहिजे होता पण नक्कीच दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न मध्ये आपली झेल देऊन पेलाय। बघा क्रिकेट डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला भेटे थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चेंडूला बॅटचा एज लागून गेले डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय। जर धावांचा जर विचार केला धावा लागले धाव फलकावरती त्या 8 धावा लागलेत धाव फलकावरती एक गड्याच्या पतनानंतर।
1 विकेट ऑफ लॉस आणि जर 8 धावा लागले धाव फलकावरती, जिम्मेदारी असेल ती खांद्यावरती ओएकेएम राजा या संघाची. विनायक उर्फ कादीर आणि विजय ह्या जोडगोलीवरती असतील. या जोडगोली आपण पाहतोय मैदानावरती. लक्ष्मणच्या भारग्रस्त असलेला आपण चेंडू पाहतोय. नक्कीच बॅटचा एज घेऊन चेंडू जातोय स्टकच्या पाठीमागे. एक धाव तर नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, पण नक्कीच पंचांचा इशारा येतोय की डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर डिक्लेअर फक्त एकच धाव. आणि जर धावाचा जर विचार केला, एक षटक समाप्तीनंतर धावा लागलेत धाव फलकावरती त्या 9 धावा लागलेत एक षटक समाप्तीनंतर. जाऊया समोर संगीत ऐकूया डीजे मास्टर बाला यांच्याकडून. धन्यवाद डीजे मास्टर. अप्रतिम धून आपण पाहतोय. 4 दिवस तुमच्या माध्यमातून म्हणून धून ऐकणार आहे. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. संदीप वास्कर फाउंडर असतील यांच्या माध्यमातून कुठला खेळाडू उपाशी नाही राहिला पाहिजे याची सुद्धा व्यवस्था केली ओएकेएमच्या राजा आयोजकाकडून अक्कलपे ग्रामस्थांच्या वतीने. कारण का जेवणाची व्यवस्था ही खूप चांगली व्यवस्था आपण पाहतो. आपण बाकी ठिकाणी जर पाहिलं, कोयना क्रिकेटमध्ये जर मॅचेस होतात, ह्या मॅचेसमध्ये एखादा संघ जिंकल्यानंतर कुठेतरी जेवण्यासाठी व्यवस्था करतो आणि दुसऱ्या फेरीतला सामना चालू होतो. मग वारंवार आम्हाला अनाउन्समेंट करायला लागतं समालोचकाला की विजयी संघाचा कर्णधार तुम्ही लवकरात लवकर उपस्थिती दाखवा. हे इथं कुठं काही दाखवण्यात येत नाही. ही चांगली व्यवस्था केली जेवणाची, म्हणजे कुठलाही संघ आजूबाजूला गावामध्ये गेला नाही पाहिजे, संघ पूर्णपणे उपस्थिती दिसला पाहिजे. ही चांगली व्यवस्था केली ओएकेएमच्या राजा या मंडळाकडून आणि अक्कलपस्थ ग्रामस्थाकडून. या 4 दिवस असेल या भोजनाची व्यवस्था. कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नये आणि जिंकलेला संघ हरलेला संघ असेल सर्व भोजनाची व्यवस्था असेल हे लक्षात ठेवायचं. ही चांगली अरेंजमेंट असेल ओएकेएमच्या राजा या चषकाची. आणि दुसरी अरेंजमेंट म्हटलं जाईल ती म्हणजे की चतुर्थ पारितोषिक वितरण. आपण पाहिलं की चौथ्या संघाला नाराज करताना आपण बहुतेक वेळेला पाहिलंय आपल्या कोयना क्रिकेट कोयना क्रिकेट म्हणजे समाजामध्ये की प्रथम द्वितीय तृतीय बँडेज घेऊन जायचं मैदानावरती. 3 ट्रॉफी असतात, पण इथं मात्र कुठेतरी चौथ्या संघाला कुठेतरी नाराज न होता चतुर्थ पारितोषिक ठेवलंय. हे नक्कीच एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल ओएकेएमच्या राज्य संघाकडून आपण पाहतोय. आणि नक्कीच चतुर्थी ट्रॉफी दिले सुभेदार कैलास जोशी धोंडू राजाराम रेवणे यांच्या स्मरणार्थ मिलिंद धोंडू रेवणे यांच्याकडून पिंपरी विभाग सचिव. अशा 4 ट्रॉफी आपण पाहतोय. चौथी ट्रॉफी दिली आणि प्रथम पारितोषिक ट्रॉफी दिले ऍडव्होकेट श्री बापूराव भानुदास जाधव यांच्याकडून. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिलेली आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जेमतेम आपण पाहतोय खूप 5 फूटची ट्रॉफी असेल आपण पाहतोय. एक भव्य दिव्य ट्रॉफी असते. ओएकेएमच्या राजा चषकाचं आयोजन म्हटलं की ट्रॉफीची गणना केली पाहिजे. कारण का ओएकेएमच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर की ट्रॉफी भरपूर मोठी असते पाहायला भेटते. आणि द्वितीय ट्रॉफी दिले कैलासवासी बाबूराव जावजी जाधव यांच्या स्मरणार्थ श्री किसन रामचंद्र जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य ओवे यांच्याकडून द्वितीय ट्रॉफी देतोय आपण पाहतोय. तृतीय ट्रॉफी आपण पाहतोय कैलासवासी पांडुरंग नारायण जाधव यांच्या स्मरणार्थ श्री रमेश पांडुरंग जाधव यांच्याकडून आपण पाहतोय तृतीय ट्रॉफी. आणि चतुर्थ ट्रॉफी पाहतोय आपण कैलासवासी धोंडू राजाराम रेवणे यांच्या स्मरणार्थ मिलिंद धोंडू रेवणे यांच्याकडून पिंपरी विभाग सचिव. अशा 4ही ट्रॉफी आपण पाहतोय. सजलेल्या ट्रॉफी आपण पाहायला भेटते मैदानावरती. आणि पंच म्हणून आपल्याला पाहायला भेटते 4 दिवस गणेश बाविस्कर, जयंत पाटील असतील, संजय सावंत असतील. पंच आमच्याकडे फिरलेत नो डाऊट. व्हाईट चेंडूची आपण घोषणा केली. नक्कीच या व्हाईट चेंडू धावांचा जर विचार केला तर धावा लागले 10 फलकावरती. त्या 11 धावा लागले 10 फलकावरती. दुसरं षटक चालू असता म्हणून पाहतोय. हा चेंडू आपण बघा जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये, काव कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव तर घेतली. अचूक क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. म्हणा नक्कीच उशिरा फेकी करतोय. लवकर फेकी केली असते तर एकच धाव निश्चित झाली असती. पण नक्कीच
एक चिता म्हटला जातो, धावांचा बादशाह म्हटला जातो. विनायकच्या रूपाने 2 धावा म्हणजे सहजरित्याने तो पेलू शकतो. अशा 2 धावा मित्रांनो, डोळ्यांची पापणी लपत नाही तोपर्यंत धावा तो चोरून काढतो. तो विनायकच्या रूपाने या 2 धावांचा विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती. त्या 13 धावा लागलेत धाव फलकावरती. ही पार्टनरशिप महत्वाची असेल, विनायकवरती जिम्मेदारी महत्वाची असेल, खांद्यावरती जिम्मेदारी घ्यावी लागेल जर सामना मोठा जर धावसंख्या उभारायची असेल मैदानावरती. आता स्ट्रेट ड्राईव्ह फटकार मारलाय, हा जातो का षटकार, पायाचं चंदुरेवने हात वरती केले तर म्हणजे नक्कीच हा षटकार षटकार षटकार. मास्टर नायक नाही मैं खलनायक हो या षटकाराने दाखवून दिले. धावा लागले धाव फलकावरती. 19 हॅट्रिकसाठी 500 रुपये असतील दिलीप जाधव यांच्याकडून. बघा बॅटचा एज घेऊन गेलाय चेंडू, नो डाऊट विनायकची केली संपुष्टात. दुसरा झटका बसतो या ठिकाणी ओएकॅमच्या राजा संघाला. बॅक टू पहिलन विनायक जाधव. डीजे मास्टर समोर संगीत आपण पाहणार आहे तुमच्या माध्यमातून. 4 दिवस सतत तुमची उपस्थिती असेलच. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून म्हणून पाहतो 185 देशामध्ये प्रसारित होणार आहे. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून सर्व आपण जोडलेले जाणार आहोत. आता मात्र विनायक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतो तो पवन केसारकर, एक नावाजलेला यष्टिरक्षक आपण पाहतोय. यष्टिरक्षक म्हटलं की पवनच्या रूपाने आठवण होती. नक्कीच क्लोज यष्टिरक्षक पाहायला भेटतं आणि तोच पवन आपण पाहतोय मैदानावरती येतो. उजव्या त्याचा फलंदाज, जिम्मेदारी घ्यावी लागेल खांद्यावरती जर मोठी धावसंख्या उभारायची असेल. बघा काय सन्मान देण्याचा प्रयत्न होता. चेंडू अक्षरशः नक्कीच सखून चेंडू गेलाय यष्टिरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. काय गोलंदाजीचा प्रात्यक्षण दाखवतोय. आपण पहिला सामना बघितला शेंबडी विपक्ष केदारनाथ माडोशी यांच्यामध्ये. अक्षरशः 35 धावांचं आव्हान होतं, नकोसं करून ठेवलं होतं शेंबडी संघाला आणि सामना 10 धावेने जिंकला होता केदारनाथ माडोशी संघानं. तीच गोलंदाजीचा प्रात्यक्षण लाईन लेंथ वरती गोलंदाजी करताना दिसतोय मैदानावरती तो माडोशी संघ. आता मात्र पुढे जाऊन मारतोय चेंडू, उंची जास्त जातोय का सीमा पार, पण पवनची केली संपुष्टात. पुन्हा एकदा झटका बसतोय या ठिकाणी ओएकॅमच्या राजा संघाला. नक्कीच उंच षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद झाला. धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती. त्या 19 धावा लागले धाव फलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 3 विकेट बाद झाले. आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 19 धावा लागलेत. खूप नाजूक परिस्थितीमध्ये आपण पाहतोय ओएकॅमचा राजा हा संघ. कारण का ज्या पद्धतीने नाणेफेक करताना माझे सहकारी मित्र विनोद जाधव यांनी ज्यांचं मनोगत व्यक्त केलं की नक्कीच दीपकने सांगितलं होतं की आम्ही टार्गेट असेल 60 ते 65 धावांचा उभा करू शकतो, पण टार्गेट करणारे जे मोहरे होते आकाश, विनायक आणि पवन हे बाद झाले. आता मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल स्वतः कर्णधाराला, दीपकला. मूर्ती लहान पण कीर्ती महान करून दाखवावी लागेल या मैदानावरती. मी म्हणेन 60 नाही तर निदान 45 ते 50 धावांचा तरी टार्गेट केदारनाथ माडोशी संघासमोर उभा केला पाहिजे. षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये पवननं मात्र आपली खेळी समाप्त केली आणि झेल देण्यात भाग पडला. यामध्ये आपण पाहतो स्ट्रेट ड्राइव्ह फटकार मारला. या ठिकाणी डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला भेटते, अप्रतिम दर्जाचं क्रिकेट पाहायला भेटते. कुठेही घाई करताना दिसत नाही. आता मात्र चोरतोय धावा. बघा धावा भेटत नसतात, धावा चोरावे लागतात. ज्या पद्धतीने चोरतोय दीपकचा कॉल येतोय की नको धावू, पण नक्कीच कुठेतरी रोखून धरलाय. घाई करू नको, कारण का आपण 3 विकेट गमावून बसलोय. ज्या पद्धतीचं आपण 3 मोहरे गमावून बसलोय, आकाशच्या रूपाने, दीपकच्या रूपाने आणि पवनच्या रूपाने 3 मोहरे आपण टिपून बसलोय. 4था मोहरा आपल्याला टिपायचा नाही. आपल्या खांद्यावरती आपल्याला जिम्मेदारी घ्यायचंय हे जाणलं त्यानं आणि अक्षरशः नकार दिला
आणि धावांचा जर विचार केला तर स्कोअरबोर्डती धावा लागलेत धावफलकावरती त्या 21 धावा लागलेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. काशीनाथ पुढे जाऊन बघा काय चेंडू टोवलाय क्षेत्ररक्षणच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक चेंडू जातोय सीमा पार आर पार. दीपक साळुंखे बॅटच्या पट्ट्यामधून षटकार षटकार आणि षटकार. डीजे मास्टर कर्णधार कसा असावा खांद्यावरती जिम्मेदारी घेणारा कर्णधार असावा. कर्णधार कसा असावा 11 खेळाडूंना सांभाळून घेणारा कर्णधार असावा. कर्णधार म्हटलं होतं की धावांचा डोंगर उभा करणार आणि षटकाराने दाखवून दिलंय की नक्कीच आम्ही डोंगर उभा करणारच आणि मी जो टार्गेट सांगितलं तो टार्गेट पूर्ण करणारच. बघा सन्मान दिलाय काय क्रिकेटचा डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवतो मैदानावरती. एकच धाव जर धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती त्या 28 धावा लागले धाव फलकावरती. हॅलो तर इथे मात्र एक पारितोषिक लगावले गेले दीपक साळुंखे यांच्यासाठी. आमचे सन्माननीय वसंतमामा साळुंखे यांच्या माध्यमातून दीपक साळुंखे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. तर दीपक साळुंखे जरा लक्ष द्यायचे इकडे पारितोषिक लगावले गेले. दिलीप जाधव यांच्याकडून सुद्धा हॅट्रिक साठी 500 रुपये असतील. राममोरे विसरून चालणार नाही कारण का क्षमता असलेले फलंदाज आहेत. बाग इलेव्हन संघ जरी हरला असतं पण तरी क्रिकेटचा मात्र त्यांच्याकडून कमी झाला नाही. 3 षटकासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल आणि ही राममोरे ही जिम्मेदारी घ्यावी लागेल कारण का ही जोडी महत्वाची असेल. ज्या पद्धतीने 3 विकेट बाद झाल्यानंतर विनायक आकाश आणि पवन दीपकवरती आणि विजयवरती जिम्मेदारी घ्यायला लागेल आणि धावांचा वेग वाढवायला लागेल. विजय पुन्हा एकदा आपण पाहतोय बघा जाते गली पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू जिंकतोय का क्षेत्ररक्षण जिंकतोय पायाच्या घरंगला चेंडू चाललाय. एक धाव तर काढले दुसरी धाव पण पूर्ण अचूक पैकी करतोय का आणि 3 धावा पूर्ण केलेत. बघा रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते. 3 धावा काढलेत. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला भेटते चांगले क्रिकेट पाहायला भेटते मैदानावरती. क्रिकेटची खेळी चांगली पाहायला भेटते या सासा क्रीडा नगरीवरती आणि त्या 3 धावांनी धावफलकांचा जर विचार केला धावा लागले धावफलकावरती त्या 32 धावा लागलेत धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागलेत त्या 32. 4 षटकांचे सामने असतील हे लक्षात ठेवायचंय सर्व संघ नायकांनी. काशीनाथचा हात चेंडू दीपक साठी पुन्हा एकदा पुढे येऊन गेल्याचा प्रयत्न चेंडू जातोय चकून एस्टेकच्या पाठीमागे. डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू 1+1 2 धावा. बघा काय नशीब असतं ते नशीब अक्षरशः दाखवतंय मैदानावरती. दीपक साळुंखे मैदानावरती जेव्हा उपस्थिती दाखवली अक्षरशः नशिबाचा दरवाजा खोलून आला असं वाटतंय. षटकार आला त्यानंतर वाईट बेट चेंडू भेटतोय आणि 1+1 2 धावा. या 2 धावांनी धावफलकांचा जर विचार केला तर धावा लागले धावफलकावरती त्या 34 धावा लागले धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना काय फलंदाजी बघा दीपकची आणि विजयची चांगली पार्टनरशिप पाहायला भेटते मैदानावरती. काशीनाथचा हात चेंडू हा चेंडू बघा थोडासा लो चेंडू होता आपण पाहतोय. एक धाव तर काढले अचूक फेकी करतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. एकच धाव कुठेही घाई करताना दिसत नाही. एका धावाने जर विचार केला धावा लागले धावफलकावरती त्या 35 धावा लागले धावफलकावरती. पाणी घेऊन जायचं मैदानावरती. शेवटचा चेंडू होते मित्रा शेवटचा चेंडू होते. 5 चेंडू झालेत 5 चेंडू झालेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही धावांचा जर विचार केला 35 धावा. धावा अजूनच चेंडू जातोय आर पार सीमा पार टांगा पलटी घोडा पारा. षटकार षटकार रामदेव बाबा षटकार. मैदानाला सामने बघायला ओवे राजाचं आयोजन भारी जाऊया बघायला. ओवे राजाचं आयोजन भारी जाऊया बघायला. जाऊया बघायला ओवे बकल गावाला.
मेहनत हो भारी गाजे साऱ्या मैदानावरी धन्यवाद डेजे मास्टर. मेहनत पाहायला भेटते, काय कर्णधार पाहायला भेटतोय, काय जिम्मेदारी असते ती पाहायला भेटते. जे खांद्यावरती घेतला वसा तो टाकू नको. हा जे खांद्यावरती वसा घेतलाय दीपकनं, अक्षरशः वसा पेलवतो या मैदानावरती. जिम्मेदारी घेतोय आपल्या खांद्यावरती. 2 षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळी करतोय. धावांचा जर विचार केला, धावा लागले स्कोर बोर्डवरती 41 धावा लागलेत 2 षटकारांच्या मदतीने. दीपक साळुंकेची बहारदार 15 धावांची खेळी. हा चेंडू बघा, डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला भेटतो. यॉर्कर लाईनचा चेंडू, ब्लॉक हॉल मधला हा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय एसटी चितवतो या ठिकाणी. विजयची खेळी संपुष्टात देतोय. बॅक टू पॉइंट, विजय ची खेळी संपुष्टात. यू मिस डेफिनेटली हिट. तो चेंडू मिस केला असताना नक्कीच तो हिट होणार आणि त्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि एस्टेक्शरच्या वरती चेंडू आपटून दांडी गुल करतोय. चौथा झटका बसतोय या ठिकाणी. विजयच्या रूपाने नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. पायाचं उंची जास्त झेल होते का, एक धाव तर काढले, दुसरी धाव पण पूर्ण होते का, रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहायला भेटते. दोघांमध्ये चांगले धावांचा वेग वाढवते. धावांचा जर विचार केला, धावा लागले धाव फलकावरती त्या 43 धावा लागले धाव फलकावरती. शेवटच्या षटकामधल्या अजूनही काही चेंडू शिल्लक. हा चेंडू बघा, आपण जातोय मिडॉनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव तर घेतली बघा. काय क्रिकेट स्ट्राईक दिले दीपकला. एका धावेने धाव फलक हालता. धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती त्या 44 धावा लागले धाव फलकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना 44 धावा लागले धाव फलकावरती. दीपक अजूनही मैदानावरती. मूर्ती लहान पण कीर्ती महान करून दाखवतोय. 2 षटकाच्या मदतीने वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती खेळतोय. आपण पाहतोय गोलंदाज कल्पेश. हा चेंडू बघा, खणखणीत जातोय आर पार, 1 बाउन्स, सीमा पार. रामदेव बाबा पतंजली पुन्हा एकदा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावांचा जर वेग वाढवतोय चांगला दीपक. आपण पाहतोय धावा लागले धाव फलकावरती त्या 48. अर्धशतकाच्या हुंबीट येऊन टेपलाय ओएकमचा राजा. हा संघ पुन्हा एकदा पाहायचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी, झेल मात्र जमिनीला दान केलंय. नक्कीच खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती पण नक्कीच 2 धावा काढल्यात रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये 2 धावांनी पूर्ण आणि धावा लागल्या स्कोर वरती. 50 धावा लागलेत. नक्कीच टाळ्यांचा कडकड होऊन जाऊ द्या ओएकमच्या राजा चषकाच्या. 50 धावा लागले स्कोर बोर्ड वरती. काय संघ नाही काय जबानी दिली होती की नक्कीच आम्ही 60 धावांचा आमचा टार्गेट असेल. तो टार्गेटला कुठेतरी प्रयत्न न करताना आपण पाहतोय 50 धावांचा मजल मारला. अर्धशतकांची मजल मारल्या. 50 धावा लागल्या स्कोर बोर्ड वरती. अजूनही चेंडू शिल्लक आपण पाहतोय. चौथा षटका. हा चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार, आर पार, पुन्हा एकदा खणखणीत षटकार षटकार षटकार.
डीजे मास्टर 56 धावा काढले. दीपकची जर खेळीचा विचार केला 7 चेंडू आणि 27 धावांची बहारदार खेळी केली आणि 56 धावांचं आव्हान दिलंय केदारनाथ माडूची संघाला. पण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय ओएकएमच्या राजा संघाला पॅनलाइज करण्यात येतोय कारण का त्यांचा 2 धावांना पेनल्टी देण्यात येईल. लक्षात ठेवायचं कारण का त्यांचा 12वा हा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित नव्हता. 4थ्या षटक चालू असताना आलेला आहे. लक्षात ठेवायचं आपण आयोजक आहे आणि आपल्या संघाला 2 धावांची पेनल्टी पॅनलाइज करण्यात येते हे लक्षात ठेवायचंय. 56 धावांमधल्या 2 धावा तुम्हाला कमी करण्यात येतात हे लक्षात ठेवायचं. 54 धावा आणि जिंकण्यासाठी 55 धावांचं आव्हान असेल. येणारे 4 षटक आणि 4 षटकांचं समालोचन करतील माझे सहकारी मित्र अक्कलपे गावचे बुलंद आवाज राम मोरे. अष्टविनायक तलदेव संघाचा संघनायक आणि चंडिका देवी आडोशी संघाचा संघनायक दोन्ही संघनायकाच्या विनंती करतोय की टॉस्कावास या ठिकाणी यायचंय. अष्टविनायक संघ तलदेव चंडिका देवी आडोशी संघाचा संघनायक लगेच यायचंय. टॉस होणार आहे. टॉस्का बॉस मध्ये यायचंय विनंती करतोय. हॅलो तर चला अष्टविनायक तळदेव संघाचे संघनायक कृपया त्वरित यायचे नाणेफेकीसाठी. हॅलो तर कॅमेरामॅन प्लीज इकडे टॉस्का बॉक्सकडे आपला कॅमेरा घ्यायचा. तर चला मित्रांनो आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपला पाहायला मिळेल. तर नाणेफेक केले जाईल. नाणेफेकीसाठी मान्यवरांना विनंती करतो आमचे प्रकाशदादा बातोशी यांना विनंती करतो दादा तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक करायचं आहे. तर 2 संघनायक आपण पाहतोय यावेळेस अष्टविनायक तळदेव संघाचे संघनायक गोविंद आपल्याबरोबर जोडले. तर त्याचप्रमाणे आपण पाहतोय चंडिका देवी आडोशी संघाचे संघनायक गिरीश हे 2 संघनायक आपल्याशी जोडले गेलेत. तर मान्यवर आमचे प्रकाशदादा बातोसे यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. तर नाणेफेक केला जातोय आणि कॉल केला जाईल. तर जस्ट टेल इट इज कॉल अँड इट्स टेल. तर नक्कीच मान्यवरांनी सुद्धा आभार व्यक्त केले मानले जातील. तर आपण पाहतो यावेळेस मात्र अष्टविनायक तळदेव हा संघ इथे मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर संघनायक आपण पाहतोय गोविंद आपल्याबरोबर जोडले गेलेत. तर गोविंद काय निर्णय असेल कारण दुसऱ्या फेरीतला सामना आहे. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने चुकलाय. आतापर्यंत पहिल्या सामन्यापासून तुम्ही नक्कीच खेळपट्टीचा अभ्यास तुम्ही बऱ्यापैकी केला असेल की खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली आहे की गोलंदाजीसाठी चांगली आहे. तर काय तुमचा पहिला निर्णय असेल? नक्कीच खेळपट्टी ही चांगलीच आहे. गोलंदाजी किंवा फलंदाजी दोन्हीसाठी चांगलीच आहे कारण की आम्ही फर्स्ट मॅच खेळलो. धावा आम्ही 50 क्रॉस केलेल्या आणि समोरच्या संघाला चेस करण्यापासून रोखलं. तर आता टॉस आम्ही जिंकलो तर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारू आणि संघाला कमी धावा गोलंदाजापासून थांबू. तर नक्कीच कमी धावांचा उल्लेख केला मात्र त्या धावा किती असतील की किती धावांचा मात्र तुम्ही टार्गेट ठेवाल की त्याच धावांमध्ये त्या संघाला रोकाल आणि तुमचे पॉवरफुल गोलंदाज कोण की त्या गोलंदाजावर तुम्हाला विश्वास आहे की ते गोलंदाज तुमच्या ठरवलेल्या धावसंख्येवरच म्हणजेच आडोशी या संघाला तिथून रोखण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच आता गोलंदाज पॉवरफुल म्हणजे म्हणायचं झालं तर नितीन दादा आहे आमचा, विवेक आहे, आकाश, संजय आहेत. हे चारही गोलंदाज चांगले आहेत. तरी 30 धावांच्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच शुभेच्छा. तर वळूया आपण पाहतोय दुसरा संघनायक तो म्हणजे गौरव आपल्याशी जोडला गेलाय. गिरीश आपण पाहतोय. तर गिरीश तुमच्या समोर आपण पाहतो की फलंदाजी करण्याचं आमंत्रण तुम्हाला दिलं गेलंय. तर फलंदाजी करताना तुमचा काय टार्गेट असेल कारण समोरील संघ सुद्धा एक प्रतिस्पर्ध्याला पराभवाची धूळ चाकून इथपर्यंत दाखल झालाय. किती धावा उभारण्याचा प्रयत्न कराल? 50.
तर शुभेच्छा असतील तुम्हाला. तर वळूया पुन्हा एकदा या सामन्याकडे आपण मित्रांनो जाऊया. चालू असला सामना आपण पाहतोय यावेळेस ओळीकामचा राजा विपक्ष केदारनाथ माडूची या दोन संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. काय पंचाचा निर्णय काय? तर पंच आपला निर्णय काढवायचा आपल्यापर्यंत. चार धावा इथे मात्र गणल्या जात आहेत. आपण पाहतोय पहिल्या गणेशच्या माध्यमातून आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यावेळेस मात्र चेंडू फेकून दिला जातोय. वाईड डीप स्क्वेअर लेगचे बॉल लॅम्प पार करून जातोय सरळ 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अप्रतिम लावणी आपण पाहिली मित्रांनो. एक काळ या लावणीने गाजवून सोडला. मैं कोल्हापूरचे आयु हे संगीत, अप्रतिम संगीत या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल डीजे मॅनचं. तर चला वळूया मित्रांनो, या भर दुपारी खेळवला जातोय सामना. पहिल्या फेरीतला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतो. यावेळी पुण्याच्या लॉफ केला गेला आहे. तिथे विनायक क्षेत्ररक्षक आणि विनायकच्या रेंज मधून मात्र चेंडू सरळ निघून जातोय. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. तर नक्कीच मुंबईचा बर्गर म्हणून ज्याला ओळखलं जातं, मुंबईचा वडापाव, आणि त्या वडापाववरती हे सुंदर संगीत उभारलं गेलं. प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये या संगीताने घर केलं, ते मुंबईचा वडापाव. तर यावेळेस मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर मात्र पूर्णपणे अटॅक केला जातोय काशीनाथच्या माध्यमातून. ज्या गणेशने पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद केले आणि 2 धावा केवळ खर्च केल्या होत्या, तोच गोलंदाज गणेश यावेळेस मात्र प्रेशराइज केला जातोय. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय स्ट्रोक केला जातोय. डीप स्क्वेअर लेगला अक्षय झेलका, तिथे मात्र आपण पाहतोय चूक केली गेली. तालमेळ खराब पाहायला मिळाला कल्पेश आणि केशवच्या माध्यमातून, काशीनाथच्या माध्यमातून. तिथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद केला जातोय धावच्या स्वरूपामध्ये. तर नक्कीच झपाटल्या पिक्चर मधला आपण डायलॉग प्रथम ऐकला, त्यानंतर मात्र छोड दिया जाय या मार दिया जाय हे संगीत आपण पाहिलं. तात्या विंचू म्हटलं की एक डायलॉग नक्कीच आपल्या कानामध्ये येतो की तुझा आत्मा माझ्यात आणि माझा आत्मा तुझ्यात. तर अप्रतिम चित्रपट आपला तो पाहायला मिळाला. आणि इथे मात्र आपण पाहतोय एक चांगली धावसंख्या उभारल्यानंतर मात्र काशीनाथ चुकीचं कॉलिंगचा पाहायला मिळालं, मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं, मिस जजमेंट दोघांमध्ये पाहायला मिळालं. आणि त्याची काय किंमत मोजावी लागली केदारनाथ माडूची संघाला, तर काशीनाथला यावं लागलं, तंबूमध्ये परतावं लागलं. तर नवीन फलंदाज यावेळेस मात्र स्ट्राईकला पाहायला मिळतोय. अक्षय आपण पाहतोय, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. तो म्हणजे एक मिलिटरी मॅन आपण ज्याला संबोधलं जातं, भारतीय लष्करामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू कल्पेश. इथे मात्र आपण पाहतोय 2 बाउंड चेंडू कलेक्ट केला जातोय. मात्र चेंडूची उचल फेक होईपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धाव फलकाचा विचार केला तर आपण पाहतोय धाव फलकावरती 19 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. लक्ष्याचा विचार केला मित्रांनो तर 57 धावांचं लक्ष याच्या चेस करायचं आहे. ते म्हणजे केदारनाथ माडूशी या संघाला अप्रतिम कामगिरी मी म्हणेन पहिल्या सत्रामध्ये दीपकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 7 चेंडू
आणि 27 धावांची बहारदार केली. कॅप्टनशिप पारी आपल्याला पाहायला मिळाली. तर मित्रांनो, आपण कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये भारतीय संघासाठी एक ऐतिहासिक दिवस होता. कारण विश्वामधलं सर्वात मोठं स्टेडियम इथे मात्र आपण पाहतोय कार्पेट लाईनने चेंडू खेळला जातोय डीप लॉंग ऑनला. तिथे मात्र पवन तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची चूक केली जात नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय माडूस या संघाला आणि एका धावेने 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर विचार केला तर पहिलं सत्र इथं माफ करा, पहिलं षटक इथं समाप्त केलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकाचा विचार केला तर 20 धावा काहीसं मागणं नक्कीच म्हणावं लागेल. हे षटक 20 धावांच्या मोबदल्यात केदारनाथ माडूशी संघाने काय किंमत मोजली असेल तर नक्कीच काशीनाथला यावं लागलं, तंबूमध्ये परतावं लागलं. डीजे धन्यवाद. डीजे तर मित्रांनो, ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की कालचा दिवस हा भारतासाठी खूप ऐतिहासिक दिवस होता. क्रिकेट विश्वामध्ये नव्हे पूर्ण जगामध्ये सर्वात मोठं स्टेडियम मोटेरा स्टेडियम त्याला मात्र काल आपल्या भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी स्टेडियम हे नाव देण्यात आलं, रिनेम करण्यात आलं. मित्रांनो, आता मात्र त्याला मोटेरा स्टेडियम नाही तर नरेंद्र मोदी या नावाने ते स्टेडियम ओळखलं जाणार आहे. तर यावेळेस पंचाचा निर्णय आपण पाहतोय. अवांतर स्वरूपाचा चेंडू फेकला जातो निलेशच्या माध्यमातून. एका धाव्याने 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर ज्या प्रकारे उल्लेख केला होता 2 रेकॉर्ड गणले गेले. एक म्हणजे जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर भारतीय संघाने पहिला सामना खेळला, तर त्याचप्रमाणे या क्रिकेट विश्वामध्ये पहिला पिंक चेंडू यूज केला गेला आणि पिंक चेंडूने पहिला सामना खेळणारा भारतीय संघ हा पहिला संघ. इथे मात्र चेंडू लॉफ केला जातोय. नक्कीच 2 क्षेत्राच्या गॅप मधून चेंडू सरळ निघून जाईल. 2 क्षेत्राच्या प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये 6 धावांसाठी. तर नक्कीच डॉन या सिनेमातील मित्र आपण गाणं आपण ऐकलं तर नक्कीच त्या सिनेमामध्ये आपण सुपरस्टार आपण ज्यांना म्हटलं जातं, बादशाह म्हणून ज्यांना म्हटलं जातं, शहनशाह म्हणून ज्यांना म्हटलं जातं, अमिताभ बच्चन यांच्याविषयी नक्कीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन. तात्पुरते बोलू या सामन्यामध्ये इथे मात्र पुन्हा एकदा प्रेशरमध्ये गोलंदाजी केली जाते. पुन्हा एक अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. एक षटकार खेचल्यानंतर मात्र नक्कीच निलेश काळेचा प्रेशरमध्ये धडपडमध्ये पाहायला मिळतोय आणि वारंवार अवांतर चेंडू फेकले जात आहेत. आणि एका धावेने आपण विचार केला धावफलकावर आपण पाहतो तब्बल 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, नक्कीच अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला तर अमिताभ बच्चन हे जेव्हा फिल्म सिटीमध्ये येण्याआधी या चित्रपटसृष्टीमध्ये येण्याआधी इथे मात्र पायामध्ये चेंडू फेकला गेला होता, लॉफ केला गेला आपण पाहतोय. आकाश इथे मात्र जेलखाली आला होता, मात्र आपण पाहतो सूर्यकिरणाचं रिफ्लेक्शन मात्र जाणवलं आणि त्यामुळे हा चौकार रोखण्यामध्ये त्यांनी समाधान मानलं. 2 धावा इथे घेतल्या जातात. या 2 धावाने आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता मित्रांनो, अमिताभ बच्चन हे चित्रपट सृष्टीमध्ये येण्याआधी मित्रांनो त्याने रेडिओ जॉकीसाठी त्याने एक इंटरव्ह्यू दिला होता आणि त्यांच्या आवाजामुळे त्यांना रिजेक्ट करण्यात आलं होतं आणि तीच व्यक्ती आज आपण पाहतोय त्याच आवाजाच्या जोरावर या चित्रपट सृष्टीमध्ये आज शहनशाह म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर नक्कीच दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे की ओळखीचा राजा या संघाला 2 धावांनी पॅनलाइज केले गेले. तर 57 धावा त्यांनी उभारल्या होत्या, त्यामुळे केवळ 55 धावा गणल्या जातील आणि 56 धावांचं लक्ष्य माफ करा 56 धावा उभारल्या होत्या तर केवळ 54 धावा गणल्या जातील आणि 55 धावांचं लक्ष्य असेल. तर 16 चेंडू आणि 25 धावांची इथून मात्र गरज असेल ते म्हणजे केदारनाथ माडूशी संघाला पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांची मात्र पूर्णपणे कवायत घेतली जाते निलेशच्या माध्यमातून. निलेश मात्र प्रत्येक वेळेस त्यांना कवायत करण्यासाठी भाग पाडतोय की काय. प्रेशराइज मध्ये गोलंदाजी केली जाते कारण जेव्हा जेव्हा मित्रांनो एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर फलंदाजी चांगली केली
आणि जर तुमच्या माध्यमातून गोलंदाजी खराब झाली तर मात्र केलेल्या मेहनतीवर पूर्णपणे पाणी फेरलं जातं आणि तीच परिस्थिती पाहायला मिळते. जी मेहनत दीपकच्या माध्यमातून घेतली गेली, 7 चेंडू 27 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली, त्या खेळीवर मात्र काहीसं विजन आपल्याला पाहायला मिळतं. काहीसं दडपण, काहीसं प्रश्नचिन्ह उभारलं जाईल का. इथे मात्र ब्लॉकहॉलचा चेंडू फेकला गेला. यावेळेस मात्र यॉर्करचं शस्त्र इथे वापरलं गेलं, ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. यावेळेस मात्र लाईन लेंथ अप्रतिम फेकली जाते. डॉट स्वरूपाचा चेंडू फेकला गेला आणि आता मात्र प्रेशर कायसा रिलीज केला जातोय ओळखेमचा राजा या संघाच्या संघावरून आणि प्रेशर मात्र पुश केला जातोय तो केदारनाथ माडुशी या संघावरती. तो प्रेशर मात्र पुन्हा एकदा माडुशी संघ रिलीज करेल का ते पाहणं महत्वाचं असेल. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय अक्षय, नॉन स्ट्राईकला मात्र कल्पेश आपला पाहायला मिळतोय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुन्हा फेकून दिलाय. पुन्हा एकदा खराब चेंडू फेकला जातोय. खराब चेंडूचा पूर्णपणे खरपूस समाचार घेतला जातोय. अक्षयच्या माध्यमातून 6 धावांसाठी चेंडू फेकला जातोय. तर या षटकाने आपण पाहतोय धाव फलकाचा विचार केला तर तब्बल 37 धावा आपण पाहतोय. आता मात्र उर्वरित चेंडू असतील 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. आता मात्र विचार केला तर केदारनाथ माडुशी संघ विजयाच्या समीप आपला पाहायला मिळतोय. विजयाच्या जणू काय उंबरठ्यावरती आहे की काय अशीच परिस्थिती पाहायला मिळते. आणि या षटकाने मात्र विचार केला तर उल्क्यामचा राजा हा संघ मात्र पराभवाच्या छायामध्ये फेकून दिला जातोय की काय. पुन्हा एकदा कमबॅक केलं जातं निलेशच्या माध्यमातून. बाउन्सर चेंडू फेकला गेला. चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं अनएक्सपेक्टेड बाउन्स घेतला गेला. अनपेक्षित उसळी ज्याला म्हटलं जातं तू घेतली गेली आणि यष्टीरक्षक पवनच्या हातामध्ये चेंडू गॅदर केला गेला. एक डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. मात्र म्हणे बराचसा महागडा ठरला जातोय हा गोलंदाज निलेश. पुन्हा एकदा इथे मात्र चांगलं कमबॅक केलं जातं. यावेळेस मात्र अक्षयला घरचा रस्ता दाखवला जातोय. कमबॅक केलं गेलं निलेशच्या माध्यमातून आणि दुसरं षटक आपण पाहतोय ते मात्र समाप्त केलं जात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला तर तब्बल 37 धावा धाव फलकावरती आणि 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये केदारनाथ माडुशी हा संघ. तर 12 चेंडू आणि 18 धावांची इथून मात्र विजयासाठी गरज असेल. ओळखेमचा राज हा संघ यजमान संघ आहे. आता मात्र आपण जिथे पाहिलं कल्पेश नक्कीच माझ्याबरोबर इथे जोडले गेले स्कोरर म्हणून जेडीसी अक्कलपेश संघाचा एक उजव्या बाजूला आपण पाहतोय हा डिटा फलंदाज रुपेश साळुंके. तर एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ज्याला म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा कल्पेश गोलंदाजी करतो तेव्हा मात्र नक्कीच वेस्ट इंडिज संघाचा आवर्जून आम्ही उल्लेख करतो. कारण वेस्ट इंडिज संघाच्या बॉलरांची नक्कीच आठवण करून देतो. हायटेड बॉलर आणि बाउन्सर मारा ज्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून केला जायचा त्याच प्रकारचा मारा कल्पेशच्या माध्यमातून केला जातो. तो कल्पेश मात्र यावेळेस मात्र लेफ्ट हँड साईडला माझ्या दोन्ही जेडीसी संघाचे एक दिग्गज खेळाडू इथे मात्र माझ्यावर प्रेशर क्रिएट करतायत जणू की काय असं चित्र पाहायला मिळते. मात्र यावेळेस प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे ओळखेमचा राजा हा संघ. कारण उर्वरित चेंडू शिल्लक असतील 12 आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज असेल. इथून मात्र तिसरा गोलंदाज आपण पाहतोय विजयला मात्र विजयी गोलंदाजी करावीच लागेल. ओळखेमचा राजा या संघाला मात्र इथून कमबॅक करून द्यावाच लागेल. नाहीतर मात्र कारण हे षटक निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये धावांवर रोग लगाम लगावली गेली तर मात्र ओळखेमचा राजा संघ हा शेवटच्या षटकामध्ये या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. मात्र यावेळेस पूर्णपणे हवे झालेला संघ पाहायला मिळतोय केदारनाथ माडुशी संघ. इथे मात्र आपण पाहतोय दीपक लॉंग ऑफला चेंडू फेकला जातोय. दीपक तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. संघ नायक याचा जबाबदारी पूर्णपणे स्वीकारताना पाहायला मिळतोय. आपण जर विचार केला दीपकच्या शरीरयष्टीचा तर मात्र नक्कीच धाव घेण्यामध्ये बराचसा त्याला मेहनत घ्यावी लागते. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तिसरी धाव घेण्यासाठी त्याने स्वतःहून रोखलं होतं. कारण खूप त्रास त्याला तो शरीरयष्टीमुळे जाणवतो. मात्र फलंदाजी अप्रतिम केली गेली. आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक असतील 13 आणि विजयासाठी 11 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज. यावेळेस चेंडू लाभ केला गेला. चेंडू फेकून दिला जातोय. आकाश आपण तिथे पाहतोय हायटेड क्षेत्ररक्षक असताना सुद्धा मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी.
तर नक्की 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. नक्कीच कल्पेश, तुला सांगू इच्छितो की दिवसा तारे दाखवणं कशाला म्हटलं जातं ते चित्र यावेळेस दाखवलं जात आहे. केदारनाथ माडूज या संघाच्या माध्यमातून ओळखेमचा राजा या संघाला दिवसा तारे दाखवले जातात की काय, अशीच परिस्थिती. 10 चेंडू आणि 11 धावेची गरज. इथून मात्र पुन्हा चेंडू लॉफ केला गेलाय. तिथे आपण पाहतो जजमेंट चुकलंय का, झेल घेतला जाईल का, कारण ही झेल घेणं महत्वाचं होतं. आणि तिथे मात्र झेल ड्रॉप केला जातो एक्साईडच्या माध्यमातून. आणि इथे आपण पाहतोय झेल सुद्धा ड्रॉप केला गेला, जीवनदान दिलं गेलं. आणि धावा मात्र किती दिल्या गेल्या तर तब्बल 6 6 6 6 आणि 6 धावा. धन्यवाद डीजे. तर नक्कीच गोविंदा करिश्मा कपूर एक जबरदस्त जोड 90च्या दशकातली. आता मात्र आपण पाहतोय विजयासाठी विचार केला तर 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू गॅप मधून फेकून दिला जातोय. डीप फाईन लेगला 4 धावा इथे घेतल्या जात आहेत. आणि आता मात्र विजयासाठी केवळ आणि केवळ एका धावेची गरज. सामना मात्र बरोबर पाहायला मिळतोय. आता मात्र विचार केला जर आपण मैदानामध्ये नजर टाकली, ओळखेमचा राजा संघाच्या प्रत्येक खेळाडूवर आपण नजर टाकली तर मात्र तो खेळाडू मात्र इथून आपण पराभव आपल्या संघाला स्वीकारावाच लागेल या मनस्थितीमध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या जर बाजूला आपण पाहिलं केदारनाथ माडूज या संघाच्या खामियानामध्ये जर पाहिलं तर नक्कीच आनंदाचा जल्लोष त्यांच्या खामियानामध्ये आपला पाहायला मिळतोय. एका धावेची गरज होती आणि एक धाव इथे घेतली जाते. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय स्वतः यजमान संघ ओळखेमचा राजा संघ मात्र या आयोजनामधून बाहेर फेकला जातोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय केदारनाथ माडूजची हा संघ मात्र आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला विजय त्यांच्या माध्यमातून इथे सादर केला जातोय. कौतुक असेल, शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी केदारनाथ माडूजची संघ. तर बेटर लक फॉर द नेक्स्ट टाइम ओळखेमचा राजा या संघासाठी. तर विनंती असेल ओळखेमचा राजा संघ आपला सुद्धा लाईन अप करायचा.